दादासाहेब फाळके स्मारक प्रकरण. नाशिककरांचा तीव्र आक्षेप. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने उभारलेले दादासाहेब फाळके स्मारक हे नाशिक शहराच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. पांडवलेणी पायथ्याशी वसलेले हे स्मारक नाशिककरांसाठी अभिमानाचे स्थान आहे. मात्र सध्या या परिसरात सुरू असलेल्या वेस्ट टू वंडर पार्क प्रकल्पामुळे गंभीर प्रश्न निर्माण झालेत. स्मारक परिसरातील हिरवळ नष्ट करून लोखंडी संरचना उभारल्या जात असल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झालाय. 29 एकर जागेचा संशयास्पद वापर, महागडी आणि मौल्यवान 29 एकर जागा अत्यल्प भाड्यावर खासगीकरणासाठी देण्याचा आरोप. सार्वजनिक निधी विरुद्ध खासगी लाभ. दादा भुसे यांच्या माध्यमातून 10 कोटी निधीतून सुशोभीकरण, वेस्ट टू वंडर पार्क प्रकल्प, खर्च 6.38 कोटी, त्यातील फक्त 20%, 1.25 कोटी ठेकेदाराचा वाटा. तरीही प्रकल्प 20 वर्षांसाठी खासगी कंपनीकडे. अत्यल्प महसूल, महापालिकेला दरमहा फक्त 1.23 लाख रॉयल्टी. शहराच्या आर्थिक हिताला धक्का. पारदर्शकतेचा अभाव. निविदा प्रक्रिया, करार, अटी शर्ती याबाबत स्पष्ट माहिती नागरिकांसमोर नाही. प्रशासनाला विचारलेले थेट प्रश्न. प्रकल्पाचा निर्णय कोणत्या अभ्यासावर आधारित? महासभेतील मंजुरी कधी व कोणत्या ठरावाद्वारे? निविदा प्रक्रिया किती पारदर्शक होती? सार्वजनिक निधी नंतरही खासगीकरण का? केवळ 1.25 कोटी गुंतवणुकीवर 20 वर्षांचा करार का? 1.23 लाख रुपये रॉयल्टी शहरासाठी फायदेशीर कशी? किती जागा देण्यात आली? करार सार्वजनिक का नाही? आर्थिक व कराराची माहिती नागरिकांपासून लपवली का? राजकीय व सामाजिक प्रतिक्रिया. हिमगौरी अडके यांनी भेट दिली, मात्र स्पष्ट भूमिका नाही. ज्येष्ठ पत्रकार भरत गोसावी यांनी मुद्दा उपस्थित केला. अनेक लोकप्रतिनिधी आणि 122 नगरसेवक शांत का? नाशिककरांना आवाहन. हा परिसर केवळ एक प्रकल्प नाही, तर भविष्यातील पर्यटन, रोजगार आणि उत्पन्नाचे मोठे केंद्र होऊ शकतो. काही अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे नाशिकच्या विकासावर पाणी फिरत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक घटकांनी एकत्र येणे गरजेचे. प्रकल्पाचा तात्काळ पुनर्विचार व्हावा. सर्व माहिती सार्वजनिक करावी. जर प्रशासनाने समाधानकारक उत्तर दिले नाही, तर या निर्णयाविरोधात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.